विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. काल मॅथमॅटिक्स पेपर 1चं तुम्हाला मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे, पेपर पॅटर्न एक्सप्लेन केलेलं आहे, कोणत्या पद्धतीनं आपला मॅथ्स 1 मॅथ्स 2चा पेपर असणार आहे. आज आपण पेपर 2 मॅथमॅटिक्स पेपर 2चं टॉपिकमध्ये आपल्याला काय काय शिकायचे 10वीच्या वर्षभरामध्ये, जसे इम्पॉर्टंट काय काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर मग आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मॅथ्स 1 मधला टॉपिक सुरू करणार आहोत. तर मॅथमॅटिक्स पेपर 2 मध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, त्याचं मार्क्स विथ ऑप्शन कसं कसं वेटेज आहे, हे सगळं डिटेल मी बोर्डवरती लिहिलेलं आहे, ते एक्सप्लेनेशन देतो. आणि त्यानंतर आपण पेपर 1 मधला टॉपिक सुरू करणार आहोत. की यामध्ये बघा एकूण 7 टॉपिक आहेत पेपर 2 मध्ये. पहिला जो टॉपिक आहे तो सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम. हे दोन्ही टॉपिक पूर्वीच्या सिलेबस मध्ये एकत्र होते. आता यावर्षी नवीन सिलेबस मध्ये 2 वर्षापाठीमागून ज्यावेळेला सिलेबस बदलला त्यावेळेला सिमिलॅरिटी आणि पायथागोरस थेरम हे एकाच टॉपिक मधून वेगवेगळे 2 भाग केलेले. त्यानंतर सर्कल हा सिमिलॅरिटी 10 मार्कासाठी आहे, मार्क्स विथ ऑप्शन. पायथागोरस थेरम 7 मार्कासाठी आहे. पायथागोरस थेरमची ओळख आपल्याला साधारणपणे 7वी 8वी पासून होते. पायथागोरस त्रिकूट आपण सॉल्व्ह करतोय, त्याचंच ऍप्लिकेशन्स, तर थेरम, त्याच्यावरचे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचे आहेत. सिमिलॅरिटी याचा अर्थच असा आहे की सिमिलर फिगर्स आपण कशाला म्हणतो, आपण स्वतःचं घर बांधत असताना त्याची प्रतिकृती तयार केलेली असते. प्रतिकृती किंवा त्याचं एक छोटंसं मॉडेल तुम्हाला फोटोमध्ये मिळतं, किंवा त्याहीपेक्षा आपल्या डे टू लाईफ मधलं बेस्ट उदाहरण म्हणजे आपण आणि आपला फोटो. आपण आणि आपला फोटो हे काय असतात, सिमिलर असतात. त्याची लहान प्रतिकृती असते. त्या सिमिलर टर्म्स म्हणजे त्याचे डायमेन्शन्स वगैरे सेम असतात, फक्त त्याची लहान प्रतिमा असते, त्याला आपण सिमिलर फिगर्स म्हणतो. आणि हाच कन्सेप्ट जो आहे तो या टॉपिक मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी मध्ये वेगवेगळे थेरम्स आणि त्यावरचे एक्झाम्पल्स शिकायचे. त्यानंतर सर्कल. आता सर्कल हा जो पार्ट आहे तो पुढेही तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे, त्याचं वेटेज आहे ते 12 मार्कासाठी आहे. विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जास्तीत जास्त अभ्यास करावा लागणारा हा टॉपिक म्हणजे सर्कल. याच्यामध्ये थेरम जास्त आहेत, रिझल्ट भरपूर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि ऍप्लिकेशन लेवल एक्झाम्पल सुद्धा खूप सॉल्व्ह करायचे. तेव्हा सर्कल वरती जास्त आपल्याला भर द्यावा लागेल. तेव्हा सर्कल हा मार्क्स विथ ऑप्शन 12 आहे. त्यानंतर नेक्स्ट की जो टॉपिक आहे की सगळ्यांना मार्क मिळवून देणारा टॉपिक हा जॉमेट्री कन्स्ट्रक्शन. हे आपण 8वीला किंवा 9वीला एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग गेट परीक्षा देतो, त्याच्यामध्ये जॉमेट्री कन्स्ट्रक्शनचा एक सेपरेट पेपर असतो. तिथून आपली जॉमेट्री कन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस होते. 9वीला सुद्धा तुम्हाला पेपर 2 मध्ये जॉमेट्री कन्स्ट्रक्शन थोड्याफार प्रमाणामध्ये दिलेला आहे. आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो जॉमेट्री कन्स्ट्रक्शन हा 10वी मध्ये आहे, की सगळ्यांना आवडणारा सोपा जाणारा हा जो पार्ट आहे तो जॉमेट्री कन्स्ट्रक्शन. आणि परवाच्या पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये जॉमेट्री कन्स्ट्रक्शन विचारलं होतं. लक्षात घ्या की काल सांगितलं की ज्या क्वेश्चनचं टेन्शन मुलांना असतं की तो क्वेश्चन नंबर 4 की टेक्स्टबुकच्या बाहेरचा क्वेश्चन विचारणार असतो, त्याच्यामध्ये जॉमेट्री कन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल हे यावर्षी लास्ट पेपर मध्ये विचारलेलं होतं. तर जॉमेट्री कन्स्ट्रक्शनची तयारी जर तुम्ही चांगली केला तर याचा एकही मार्क, याला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, तर याचे मार्क्स तुम्हाला जाणार नाहीत. आणि 7 मार्कासाठी हा टॉपिक आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री, कारण कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि हा टॉपिक ट्रिग्नॉमेट्री. या कोऑर्डिनेट जॉमेट्री जर तुम्ही हायर एज्युकेशन मध्ये, काल तुम्हाला बोललो की 10वी नंतर 11वी 12वी त्यानंतर व्यावसायिक एज्युकेशन जे तुमचं सुरू होतं, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, किंवा वेगवेगळे एमपीसी यूपीसी चे एक्झाम्स असतील, किंवा तुम्हाला आणखी कोणत्याही याच्यामध्ये एनडीए मध्ये करिअर करायचं असेल, तर यामध्ये ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमच्या राहणार आहेत, म्हणजे सीईटी सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, जेई मेन असेल, जेई ॲडव्हान्स असेल, नीट असेल, बिटसॅट परीक्षा असेल, बिट्स पिलानीची, आणि वेगवेगळ्या बऱ्याचशा व्हीआयटीच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या सुद्धा सीईटी सेपरेट घेतल्या जातात. आणि त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मॅक्सिमम सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जी जेईची परीक्षा घेतली जाते, त्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे कमीत कमी 5 ते 6 क्वेश्चन प्रत्येक वर्षी जेई मेनच्या एक्झामला विचारतात. म्हणजे इतका हा महत्त्वाचा टॉपिक आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये भरपूर पार्ट येतो. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये स्ट्रेट लाईन येतं, सर्कल येतं आणि कोनिक सेक्शन येतं. कोनिक सेक्शन मध्ये वेगवेगळे 3 कर्व येतात, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला. ते तुम्हाला पुढे शिकायचंच आहे. आता त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे हे तुम्हाला आता सांगितलं, म्हणजे हे तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेशन टॉपिक हा शिकाल. 9वीला थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला झालेलं आहे, आणि 10वी मध्ये काही प्रमाणात कोऑर्डिनेट जॉमेट्रीची तुम्हाला ओळख होईल, आणि 11वी 12वी मध्ये परत कोऑर्डिनेट जॉमेट्री तुम्हाला
तुम्हाला शिकायचे आहे आणि जेई मेन मध्ये कमीत कमी 5 ते 6 एक्झाम्पल्स, म्हणजे 6 जर एक्झाम्पल जर तुम्ही धरला तर साइन चोक 24 एक एमसीक्यू तुम्हाला 4 मार्कासाठी असतं, लक्षात घ्या. म्हणजे 24 मार्कासाठी सगळ्यात वेटेज जास्त कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा आहे. त्यामुळे हा टॉपिक सोपाही आहे आणि तेवढाच इम्पॉर्टंट पण आहे, लक्षात घ्या. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री. आता या टॉपिक बाबतीत मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानासाठी यायला जातोय, तर ट्रिग्नॉमेट्रीवरती खूप भर देतो, कारण 12वीचा पेपर 2 किंवा 12वीचा संपूर्ण सिलेबस किंवा याच्यापेक्षा पुढे जाऊन मी बोलतो की इंजिनिअरिंगची एक सुद्धा अशी ब्रँच नाही की जिथे ट्रिग्नॉमेट्री लागत नाही. मी गमतीनं बऱ्याच वेळा व्याख्यानमध्ये असं म्हणतो, मला जर मुलगी असती तर मी मुलीचं नाव ट्रिग्नॉमेट्री ठेवलं असतं. इतका हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हार्ट ऑफ मॅथमॅटिक्स म्हटलं तरी सुद्धा वावगं जाणार नाही, कारण ट्रिग्नॉमेट्री शिवाय फिजिक्स सुद्धा तुम्हाला येणार नाही. फिजिक्स मध्ये सुद्धा ट्रिग्नॉमेट्री आहे, कारण आम्ही विद्यापीठमध्ये शिकत असताना आमचे एचओडी डॉक्टर एल राधाकृष्णन म्हणायचे, मॅथमॅटिक्स इज द किंग ऑफ सायन्स, लँग्वेज ऑफ फिजिक्स, मिस्टर ऑफ केमिस्ट्री अँड ब्रदर ऑफ बॉटनी अँड झुलॉजी. त्यामुळं फिजिक्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर ट्रिग्नॉमेट्री यायलाच पाहिजे, मॅथमॅटिक्स यायलाच पाहिजे आणि इंजिनिअरिंगच्या ऑल ब्रँचेसमध्ये तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री लागतेच, हे लक्षात घ्या बाळांनो. त्यामुळे ट्रिग्नॉमेट्री साइन कॉस टॅन म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी व्याख्यानाला 10वीला गेल्यानंतर ट्रिग्नॉमेट्री बरेच जण म्हणत असताना मी ऑप्शनला टाकले. तर ट्रिग्नॉमेट्री सारखा सोपा पण कोणताही नाही, लक्षात घ्या. कारण बऱ्याच जणांना साइन कॉस टॅन म्हटलं की मळमळल्यासारखं होतं, वॉमिटिंग होतं. तर बाळांनो असं नाही, हे जर समजावून घेतला तर खूप सोपा टॉपिक आहे. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ट्रिग्नॉमेट्री इज द ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स इन विच इट डील्स विथ स्टडी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल बाबतीत काही रेशोज तयार केले, त्या रेशोला वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि त्या रेशोजला आपण म्हणतो ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. आणि यावरती आपल्याला खूप सोपे सोपे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि एवढं डेप्थ मध्ये ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला 10वीला नाही, मात्र 11वी आणि 12वीचा जर बोर्डाचा जर पेपर तुम्ही बघितला तर तुम्ही असं म्हणाल, सर 12वी मॅथ्सचा पेपर आहे का ट्रिग्नॉमेट्रीचा पेपर आहे. म्हणजे इतकं हे ट्रिग्नॉमेट्री इम्पॉर्टंट आहे बाळांनो, लक्षात घ्या. त्यामुळे ह्याला घाबरून न जाता 10वीला खूप जोमानायची तयारी करायची, लक्षात घ्या. त्यानंतर आणखी एक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन सारखा सोपा जो पार्ट आहे तो मेन्शुरेशन. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्हाला क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ हा जो पार्ट याच्या आधी स्कॉलरशिप मध्ये वगैरे झालेला आहे, त्यावरतीच फॉर्म्युले बेस ओरिएंटेड थोडे ऍप्लिकेशन लेवलचे एक्झाम्पल्स या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचे. त्यामुळं हा 10 मार्कासाठी एकदा वेटेज पण जास्त आहे आणि सोपा टॉपिक आहे. फॉर्म्युले पार्ट असतील तर एक्झाम्पल सॉल्व्ह करणं काही अवघड नाही. आणि याचं ट्रिग्नॉमेट्रीचं वेटेज 7 आहे, मास विथ ऑप्शन, कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 आहे. तसा सिलेबस हा खूप सोपा केलेला आहे. आधीचा सिलेबस थोडा टफ लेवलचा होता, कारण ट्रिग्नॉमेट्री सर्कल कडून दिलेलं होतं, पण आता राईट अँगल ट्रायंगल कडून तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री शिकायची आहे. तेव्हा पेपर 1 सारखाच पेपर 2 सुद्धा अतिशय सोपा पार्ट आहे. पेपर 2 चा 40 मार्काचा जो पेपर आहे तो तुम्हाला 60 मार्क, म्हणजे 40 मार्काचं जे पेपर 2 थिअरीचा आहे त्याला 2 तास वेळ असणार आहे बोर्डाला, आणि एकूण मास विथ ऑप्शन म्हणजे टोटल पेपर मध्ये 60 मार्काचे एक्झाम्पल्स असणार आहेत, त्यातले तुम्हाला 40 मार्काचे सॉल्व्ह करायचे, म्हणजे 20 मार्काचं पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये ऑप्शन असणार आहे बाळांनो, हे लक्षात घ्या. त्या पेपर अतिशय सोपा असतो. फक्त क्वेश्चन नंबर 4 ची धास्ती लास्ट इयरला खूप मुलांनी घेतलेली होती आणि त्याची थोडीफार जरी प्रॅक्टिस जास्त केली तर बाकीचा पेपर काहीच अवघड नसतो, लक्षात घ्या. अतिशय सोपे सोपे क्वेश्चन्स या पेपरमध्ये असतात. तर मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2 ला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं काही अवघड नाही. आणि मी पहिल्याच लेक्चरला कालच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्झाम ओरिएंटेड विचार न करता प्रत्येक जण नॉलेज ओरिएंटेड जर तुम्ही विचार केला, प्रत्येक सब्जेक्ट काय आहे हे समजावून घेतला तर कोणत्याही परीक्षेला तुम्ही घाबरणार नाही. आणि हीच अपेक्षा तुमच्याकडून टोटल वर्षभर मी करणार आहे की तुम्ही एक्झाम ओरिएंटेड न राहता, म्हणजेच काय, परीक्षा आली तर अभ्यास, हा जो तुमचा फॉर्म्युला आहे किंवा हे जे सूत्र आहे ती पारंपरिक पद्धत तुम्ही बदलून 100% मुलं नॉलेज ओरिएंटेड अभ्यास करतील किंवा तुम्ही अभ्यास कराल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. तर आपण आज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा टॉपिक सुरू करणार आहोत. पेपर 1 मॅथमॅटिक्स मध्ये पेपर 1 मध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स शिकायचं आहे. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि या टॉपिक मधले सगळेच्या सगळे पॉइंट्स, एक्झाम्पल्स जे जे इम्पॉर्टंट आहे ते सगळं मी इथं सॉल्व्ह करून घेतोय आणि राहिलेले सगळे एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स, प्रॉब्लेम सेट मधले एक्झाम्पल्स, जुन्या टेक्स्ट बुक मधले एक्झाम्पल्स, हे सगळं तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं, मॅथमॅटिक्सला जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला परफेक्शन येणार आहे. कारण असं म्हटलं जातं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
त्यामुळे ऑल सब्जेक्टमध्ये हेच करायचं आहे तुम्हाला. फक्त मॅथमॅटिक्स एकच सब्जेक्ट तुमच्या बोर्ड एक्झामसाठी नाही, बाकीचे सब्जेक्ट आहेत. मात्र मॅथ्स आणि इंग्लिश आणि सायन्स याच्यामध्ये मुलांना खूप कष्ट घ्यावे लागतात. बाकीचे कारणे इंग्लिशमध्ये असतात, सायन्स आणि मॅथमॅटिक्स. त्यामुळं तुम्ही त्याची चांगली तयारी करा आणि ॲप्लिकेशन लेवलला तुम्हाला जर खरोखर उतरायचं असेल तर याचा डेप्थमध्ये तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, लक्षात घ्या. तर आपण आज टॉपिक जो सुरू करणार आहोत तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. त्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कशा म्हणायचे मी एक्सप्लेनेशन देतो आणि त्यानंतर आपल्याला याचे एक्झाम्पल्स एक्सरसाइज 1.1 मध्ये सॉल्व्ह करायचे. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. व्हेरिएबल आपण कशाला म्हणतो की अंकाऐवजी ज्यावेळेला आपण अक्षर घेतो, x असेल y असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. मग याच्यामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स की ज्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत आणि त्याचा लिनियर म्हणजे काय, त्याचा इंडेक्स 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल म्हणजे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल is ax plus by plus c is equal to 0 where abc belongs to real number. This is general form of linear equation in two variables. आता यामध्ये x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत आणि a b c हे काय रियल नंबर्स आहेत. कोणतेही रियल नंबर असले तरी चालतात आणि याच्यामध्ये a b च्या ह्या दोन व्हॅल्यू 0 नसायला पाहिजेत. जर a आणि b 0 असेल तर तुम्हाला याच्यामध्ये व्हेरिएबल मिळणार नाही, फक्त प्युअर कॉन्स्टंट मिळेल, लक्षात घ्या. त्यामुळे a आणि b जर a ची व्हॅल्यू 0 असेल तर हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल. b ची व्हॅल्यू 0 असेल तरी सुद्धा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल आणि दोन्हीचे व्हॅल्यू जर 0 असतील तर ते इक्वेशन लिनियर इक्वेशन होणारच नाही, कारण त्याच्यामध्ये व्हेरिएबलच कॅन्सल होतील. त्यामुळे इथं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल साठी आणखी एक कंडिशन मी सांगतो, ab नॉट इक्वल टू 0. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल टू व्हेरिएबल होतं. समजा a ची व्हॅल्यू 0 असेल तर 0x by c असे आपण लिहू शकतो. मात्र ऍक्च्युअली 0 इंटू तुम्हाला x जे मिळेल ते 0 मिळेल आणि ते लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल, लक्षात घ्या. म्हणजे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल इज लाईक दॅट ax by c इज इक्वल टू 0. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल लक्षात आलं का बघा, की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल पाहिजेत x आणि y. व्हेरिएबल म्हणजे लक्षात आलं का की अंकाऐवजी जे आपण अक्षर घेतो त्याला आपण मराठीत म्हणतो चल. चल चल नव्हे, उच्चारावर डिपेंड असते, लक्षात घ्या. चल म्हणजे काय, मराठीत चल की, पण हे मॅथ्स मध्ये जर उच्चारायचं असेल तर त्याला आपण काय म्हणणार, चल. च वरती जास्त भर देणार, त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल, की जे अननोन असतं. माझ्याजवळ 10 रुपये आहेत, दॅट इज कॉल्ड. तुम्ही असं म्हणणार का सर म्हणजे नेमकं किती रुपये आहेत, नाही, 10 रुपये म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की 10 रुपये काय असणार आहेत ते, म्हणजे त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट. आणि मी असं म्हटलं की माझ्याजवळ x रुपये आहेत किंवा माझ्याजवळ काही रुपये आहेत, मग तुम्ही कसं गोंधळात पडणार, म्हणजे नेमकं सर किती रुपये आहेत, म्हणजे x रुपये असतील, काही जण म्हणतील 10 रुपये असतील, काही जण म्हणतील 20 रुपये असतील, काही जण म्हणतील 500, म्हणजे प्रत्येकाचे आन्सर डिफरंट येतात. म्हणजे फिक्स व्हॅल्यू आपण त्याची सांगू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, चल. दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. लक्षात आलं. त्यामुळे सगळ्या बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज लाईक दॅट ax by c इज इक्वल टू 0, a b c belongs to r and a b not equal to 0. This is general form of linear equation. म्हणजे general linear equation in two variables is ला आपण जनरल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल 3x plus 2y plus 7 is equal to 0 or x minus 5y is equal to 10. हे काही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे एक्झाम्पल्स आहेत, लक्षात घ्या. दोन्ही मध्ये x आणि y असे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि प्रत्येकाचा इंडेक्स काय आहे, 1 1 आहे. याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो. समजा मी असं इक्वेशन दिलं, √x plus √y is equal to 8. हे लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल आहे का, नाही.
याच्यामध्ये x आणि y असे दोन व्हेरिएबल आहेत, मात्र रूट x म्हणजेच काय, x रेज टू हाफ, रूट y म्हणजे काय, y रेज टू हाफ इज इक्वल टू 8. याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणत नाही, लक्षात घ्या, कारण याचा इंडेक्स 1 आहे दोन्ही व्हेरिएबलचा. किंवा असं इक्वेशन दिलं x² + 2y इज इक्वल टू 7. याच्यामध्ये पण दोन व्हेरिएबल्स आहेत, मात्र y चा इंडेक्स 1 आहे, मात्र x चा इंडेक्स 1 आहे का, नाही, 2 आहे. त्याला सुद्धा आपण काय म्हणणार नाही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणणार नाही. त्या लिनियर इक्वेशनची कंडिशन काय, दोन व्हेरिएबल पाहिजेत आणि त्याचा इंडेक्स 1 पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतो. 8 ला 9th ला स्कॉलरशिपला असेल तर तुम्ही लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबलचे बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहात. तसं हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मी एक्सप्लेन करतो, सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. Simultaneous linear equations in two variables. आपल्याला या टाइपचे या पॉइंटवरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता सायमल्टेनियस याचं मीनिंग काय, की ज्या वेळेला आपण दोन लिनियर इक्वेशन एकाच वेळेला विचारात घेतो, एकाच वेळेला त्या दोन लिनियर इक्वेशनचा विचार करतो, त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल x + y = 8 and x - y = 6. त्याला आपण म्हणतो ज्यावेळेला दोन इक्वेशन्स आहेत, दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत, ज्यावेळेला आपण ह्या दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा एकाच वेळेला विचार करतो, वी थिंक टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स at a time, then these two equations are called simultaneous linear equations in two variables. आणि हे आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग आता हे सॉल्व्ह करत असताना किती मेथड आपण सॉल्व्ह करू शकतो, याच्यामध्ये 2-3 मेथड आपण सॉल्व्ह करू शकतो. एक एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, आणि त्यानंतर तिसरी मेथड जी आहे ती ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड सुद्धा आपण हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. आता हे एलिमिनेशन मेथड म्हणजे हेच एक्झाम्पल आपण सॉल्व्ह कसं करायचं, ही मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक्सरसाइज 1.1 मध्ये या टाइपचे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यामुळे तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं का बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय, सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, की ज्या वेळेला आपण दोन व्हेरिएबल मधले दोन लिनियर इक्वेशन्स एकत्रित विचार करतो, त्याला आपण काय म्हणतो, सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता हे सॉल्व्ह कसं करायचं आपण बघू. याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय. ज्या ज्या मेथड्स आहेत त्या सगळ्या मेथड्सचे एक्झाम्पल्स आपण घेऊ, आणि जेवढ्या काय मेथड्स आहेत तेवढ्या सगळ्या टाइपचे मी एक्झाम्पल्स मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल देतो. बाकीचे टेक्स्टबुक मध्ये तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघा, प्रॉब्लेम सेट मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करा, आणि जुन्या टेक्स्टबुक मधले काही एक्झाम्पल्स मिळतील ते सॉल्व्ह करा. म्हणजे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं हे तुम्हाला सोपं जाणार, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेत असताना मी पहिलं एक्झाम्पल असं घेतो, सॉल्व्ह 5x - 3y = 8. Solve 5x - 3y = 8. And second equation 3x + y = 2. बघा, हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे. हे दोन मेथड आपण सॉल्व्ह करू शकतो. हे दोन मेथड म्हणजे याच्यामध्ये काय, मेथड सेमच, एलिमिनेशन मेथडचा आपण यूज करणार, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रायटेरिया वेगवेगळ्या वेने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आता पहिल्यांदा मी गिवन इक्वेशन लिहितो. गिवन 5x - 3y = 8 and 3x + y = 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आपण एलिमिनेशन मेथडला पहिल्यांदा सॉल्व्ह करू. एलिमिनेशन मेथड म्हणजे काय, x चा कोएफिशिएंट, एक तर x चा कोएफिशिएंट सेम करा आणि तो कॅन्सल करा, म्हणजे सबट्रॅक्शन घ्या किंवा ऍडिशन घ्या, ते साइन वर डिपेंड, ऍडिशन घ्यायचं का सबट्रॅक्शन घ्यायचं त्याच्या साइन वरती डिपेंड, लक्षात घ्या. किंवा y चा कोएफिशिएंट तुम्ही सेम करा आणि y एलिमिनेट करा, x ची व्हॅल्यू मिळते. आता आपण याच्यामध्ये x चा कोएफिशिएंट सारखा करण्यापेक्षा, समान करण्यापेक्षा y चा कोएफिशिएंट सारखा करणं, समान करणे सोपं जातं. कारण का, y चा कोएफिशिएंट 1 आहे,
जर या इक्वेशनला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केला तर y चा कोएफिशियंट सारखा होतो. म्हणजे इथं होतं -3y आणि इथं होतं +3y आणि दोघांची ऍडिशन केला की -3y + 3y काय होतं, कॅन्सल होतं आणि x ची व्हॅल्यू मिळते. आणि x ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 इक्वेशन 2 दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये घाला, वी गेट द व्हॅल्यू ऑफ x. हे लक्षात घ्या. या पद्धतीने x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात. आता सॉल्व्ह इक्वेशन म्हणजे काय, हे सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, याच्यामधील व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. x आणि y या दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर x आणि y च्या ज्या व्हॅल्यू मिळतात त्या दोन्ही व्हॅल्यूनं हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात. म्हणजे एकच व्हॅल्यू आहे, x ची समजा 2 मिळाली, y ची 3 मिळाली, म्हणजे x आणि y च्या एकाच व्हॅल्यूनं तुम्हाला दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात. त्यालाच आपण सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेला दोन इक्वेशन्स आपण एकत्रित विचार करतो त्यावेळेला त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो. आता आपण सॉल्व्ह करू. मी इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करतो. इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय 3 implies 9x plus 3y is equal to 6. इक्वेशन 3. तुम्ही इथं मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3 मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3 असं लिहिलं तरी चालतं. मात्र मॅथमॅटिक्सचं खरं सौंदर्य याच्यामध्ये आहे की शॉर्टकट मध्ये मॅथ्स आपल्याला मांडता येतं. हे लक्षात घ्या. हे मॅथ्सचं खरं सौंदर्य आहे. तर आपण मी शॉर्टकट मध्ये मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3 असं लिहिता काय लिहिलं, इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय 3 implies. शॉर्ट मध्ये याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही किंवा इथं मार्क्स कुठले कट होणार नाही. आता इथे बघा इक्वेशन 3 मध्ये आणि इक्वेशन 1 मध्ये y चा कोएफिशिएंट सेम आहे आणि साइन अपोजिट आहे. साइन सेम असतं, सबट्रॅक्शन केली असती. साइन अपोजिट आहे, ऍडिशन केल्यानंतर -3y + 3y काय होतं, कॅन्सल होतं. त्यामुळे इक्वेशन 1 आणि 3 ची काय करू आपण, ऍडिशन घेऊ. देयरफॉर इक्वेशन 1 + 3 implies, इथं तुम्ही ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get असं म्हटलं तरी चालतं. देयरफॉर 5x - 3y is equal to 8. 9x plus 3y is equal to 6. या दोघांची ऍडिशन 3y - 3y कॅन्सल होतं. 5x plus 9y 5x plus 9x 14x आणि 8 plus 6 14. 14 बोथ साइडला डिवाइड करा, x ची व्हॅल्यू मिळते 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये घाला, 2 मध्ये घाला किंवा 3 मध्ये घाला, कोणत्याही इक्वेशन मध्ये घाला, y ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार, सेम मिळणार. देयरफॉर पुटिंग x is equal to 1 in equation 2. Therefore 3 plus y is equal to 2. Therefore y is equal to 2 minus 3 minus 1. Therefore we get x is equal to 1 and y is equal to minus 1. और सोल्यूशन सेट हे आपण आन्सर असं लिहिलं तरी चालतं. सोल्यूशन सेट x y is equal to x solution set is 1 minus 1. आता हे असं का लिहायचं, त्याला एक रिझन आहे. सोल्युशन सेट मी कर्ली ब्रॅकेट घेतला, त्याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेट घेतला, ही काही स्टाईल आहे का, नाही. मग काही जण स्क्वेअर ब्रॅकेट टाकतील, काही जण फक्त राऊंड ब्रॅकेट टाकतील, काही जण ब्रॅकेट टाकणारच नाही. एवढं लिहिलं तरी चालतं. मात्र हे कर्ली ब्रॅकेट मध्ये x आणि y, कारण सोल्युशन सेट लिहायचं म्हटल्यानंतर कर्ली ब्रॅकेट आला. आता त्याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेट का, कारण दुसरा जो पॉइंट आपण बघणार आहोत त्या टॉपिक मध्ये की हे दोन इक्वेशन ग्राफिकल मेथडने ज्यावेळेला सॉल्व्ह करतो त्यावेळेला ह्या दोघांचा ग्राफ तुम्हाला काय मिळतो, स्ट्रेट लाईन मिळतो आणि एका पॉइंट मध्ये हे इंटरसेक्ट होतात. आणि हे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, इथं तुम्हाला काय मिळतं, सोल्युशन मिळते. x is equal to 1, x is equal to -1. म्हणजे तो रेक्टँग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये किंवा 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तो पॉइंट मिळतो आणि तो आपण x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट कशामध्ये लिहितो, राऊंड ब्रॅकेट मध्ये. म्हणजे हा पॉइंट आहे प्लेन मधला, तेव्हा आपण कर्ली ब्रॅकेट हा सोल्युशन सेट साठी आणि राऊंड ब्रॅकेट x कोऑर्डिनेट पहिल्यांदा आणि y कोऑर्डिनेट दुसऱ्यांदा. पहिल्यांदा x कोऑर्डिनेट लिहावं लागेल म्हणजे x चीच व्हॅल्यू लिहावी लागेल आणि नंतर y ची व्हॅल्यू लावली. हे उलटं लिहिला तर तुमचा आन्सर रॉंग आहे, लक्षात घ्या. त्याला रिझन आहे, त्याचं रिझन मी इथं थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. परत तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल बाय ग्राफिकल मेथड हा दुसरा जो पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत त्याला तुम्हाला याचं परत डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे, लक्षात घ्या.
हे लक्षात आलं. म्हणजे आता हे दोन्ही आन्सर्स आपण बरोबर आहेत किंवा नाही हे पण टॅली करून बघू शकतो. x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1 हे याच्यामध्ये घालून बघा. ही व्हॅल्यू जर LHS बरोबर RHS आलं तर करेक्ट आन्सर, नसेल तर रॉंग. बघा 5 into 1 5 मायनस मायनस प्लस 3, कारण का y ची व्हॅल्यू किती आहे -1 म्हणजे 5 प्लस 3 8 येतं. 3 -1 2 म्हणजे दोन्ही इक्वेशन दोन्ही व्हॅल्यूला सॅटिस्फाय होतात. तर आपला आन्सर काय आहे, बरोबर आहे. आता हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या एका वेने सॉल्व्ह करू शकतो. याच मेथडने सॉल्व्ह करायला पाहिजे असं नाही. और सेकंड मेथड की गिवन इक्वेशंस (5x - 3y is equal to 8 आणि 3x plus y is equal to 2 हे दुसरं इक्वेशन. आता ही जी मेथड सॉल्व्ह केली त्याला आपण एलिमिनेशन मेथड म्हणतो. आता दुसरी जी मेथड आहे त्याला आपण सबस्टिट्यूशन मेथड असंही म्हटलं जातं. तर सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय, इक्वेशन 2 वरून तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. बघा फ्रॉम दिस इक्वेशन y is equal to 2 minus 3x, हे प्लस 3x आहे ते इकडे न्या, मायनस 3x होतं. आणि y is equal to 2 minus 3x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये घाला. पुटिंग this value of y in equation 1, therefore 5x minus 3 into bracket y ची व्हॅल्यू किती आहे 2 minus 3x is equal to 8. आता y ची व्हॅल्यू इक्वेशन 2 वरून y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलं आणि इक्वेशन 1 मध्ये घातल्यामुळे काय झालं बघा, या इक्वेशन मध्ये फक्त x च व्हेरिएबल आला आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केले की तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजे आपण सॉल्व्ह करू. 5x -3 ने मल्टिप्लाय करा, ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. -6 मायनस मायनस प्लस 9x चिन्हांच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या इज इक्वल टू 8. तर 5x plus 9x 14x आणि प्लस 6 आहे ते इकडं, -6 आहे ते इकडं प्लस करा. 8 plus 6 14. therefore x is equal to 1. आता ही व्हॅल्यू पुटिंग x is equal to 1 in equation 3 we get y is equal to 2 minus 3 we get -1. therefore x is equal to 1 and y is equal to -1. म्हणजे आपल्याला कोणत्याही मेथडने सॉल्व्ह केला, पहिली जी मेथड दिली होती एलिमिनेशन मेथड आणि दुसरी जी मेथड आहे ती सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे कोणत्याही एका इक्वेशन वरून एका व्हेरिएबलची किंमत काढा आणि ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये घाला आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळू शकतात. लक्षात आलं. म्हणजे ह्याला आपण सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हणतो. या टाइपचा आणखी एक एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर आणखी काही वेगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे ते लक्षात घ्या. त्यानंतर solve next example. solve 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. बघा आता इथे दोन मेथड एक्सप्लेन केलो. कोणत्याही मेथड तुम्ही सॉल्व्ह करा बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला मार्क्स कुठेही कट होणार नाही ते लक्षात घ्या. याच प्रॉपर मेथडने सॉल्व्ह करायला पाहिजे, एलिमिनेशन मेथडनं किंवा सबस्टिट्यूशन असं काही नाही तर काय असं दिलेलं नसतं. आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. गिवन 3a plus 5b is equal to 26 इक्वेशन 1 आणि a plus 5b is equal to 22 इक्वेशन 2. त्यामध्ये बघा ऑलरेडी b चा कोएफिशिएंट सेम आहे, त्या इथं कोएफिशिएंट आपल्याला एक्स्ट्रा काही मल्टिप्लाय करून किंवा काही प्रोसेस करून सेम करायची गरज नाही. इथं b चा कोएफिशिएंट 5 आहे, b चा कोएफिशिएंट 5 आहे, त्या दोघांची आणि प्लस प्लस आहे, तेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन घेतला तर b एलिमिनेट होतो आणि a ची व्हॅल्यू मिळते. त्यामुळे मी प्रोसेस असे लिहितो. इक्वेशन 1 - 2 implies 3a plus 5b is equal to 26, a plus 5b is equal to 22.
आता ज्यावेळेला पहिल्या इक्वेशन मधून दुसऱ्या इक्वेशन सबट्रॅक्ट करतात त्यावेळेला दुसऱ्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन बदलतं ते इथं साइन बदलून लिहायचं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पहिल्या इक्वेशन मधून दुसऱ्या इक्वेशन सॉल्व्ह करत असताना दुसऱ्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन बदलतं ते मी इथं लिहिलेलं आहे. आता 5b ला -5b कॅन्सल, 3a - a 2a आणि 26 - 22 4. we get a is equal to 2. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये घाला. पुटिंग a is equal to 2 in equation 2 we get 2 plus 5b is equal to 22. 5b is equal to हे 2 आहे ते इकडे मायनस करा, 22 - 2 20 आणि b ची व्हॅल्यू 5 ने इकडे डिवाइड करा, 20/5 4. therefore we get a is equal to 2 and b is equal to 4. बघा तुम्हाला आज पेपर 2 चं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि दोन एक्झाम्पल सायमल्टेनियस इन इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय हे एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्यावरचे दोन एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. उद्या आपण आणखी काही याच्यामधले वेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि तुम्ही याबरोबर सॉल्व्ड एक्झाम्पल टेक्स्टबुक मधले आणि एक्सरसाइज 1.1 मध्ये जे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत प्रॅक्टिस सेट मध्ये ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याच्यामधल्या शंका काय त्या विचारल्या तरी चालू शकतं. थँक्यू.